चंद्रपूरच्या शेतीला जोड म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या रोशन कुडे या शेतकऱ्यांना आपली किडनी 8 लाख रुपयाला विकली. 1 लाखाचं कर्ज FIR प्रमाणे 50 लाख रुपये झालं. त्यांच्या वडिलांनी सांगितलं की 1 लाख रुपये ज्या गाई म्हशीसाठी घेतले होते, म्हणजे गाईसाठी घेतले होते, दूध विकणं बंद झालं, लंपी झाला, त्या लंपीच्या उपचारासाठी लावले. ती जे अवैध सावकार होते, 5-6 जणांची टोळी होती, त्यांची लिमिट होती, त्या मुदतीमध्ये आम्ही ते परत देऊ शकलो नाही. त्याच्यामुळं त्याला मग त्यांनी 5,000 रुपये दिवस, 10,000 रुपये दिवस असे दिवस लावले त्या पैशाला, आणि त्या दिवसानुसार ते इतके पैसे झाले. आणि त्यानंतर ते जो शेकडा होता तो 10 रुपये शेकडा होता, 20 रुपये शेकडा होता, आणि अशा माध्यमातून हे 50 लाखापेक्षा जास्त कर्ज झालं. ट्रॅक्टर विकलं, शेती विकली, त्याच्यानंतर घरातलं सामान विकलं, स्वतःची किडनी विकली, तरी सुद्धा कर्ज फिटत नव्हतं. पोलीस दखल घेत नव्हते, आणि त्यानंतर मग त्या शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. समाज माध्यमावर बातमी प्रसारित झाली, आणि आता सरकारनं दखल घेतलेली आहे. SIT गठीत केलेली आहे, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, म्हणजे स्पेशल तपास पथक अशा पद्धतीचं ते आहे. आणि त्यातनं आता ती तस्करी किती लोकांची झाली, ते किडनी काढण्याचं रॅकेट आहे का, अवैध सावकारांनी कशा पद्धतीनं लुटलं, काय टक्केवारी लावली होती, असे किती शेतकऱ्यांना छळलं, एकंदर किती व्यवहार झाला, हे संपूर्ण माहिती आता पोलीस जमा करतील, आणि ती SITतनं समोर येईल. आणि सध्या ते सावकार अटक केलेले आहेत. शेतकऱ्यांना खचून जाऊ नका. असं काही असलं समाज माध्यमांशी, सामाजिक संस्थांशी, शेतकरी नेत्यांशी, आमच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू.